इंडियन ऑटोमोबाईल इतिहासातल्या सगळ्यात आयकॉनिक कार्सपैकी एक म्हणजे टाटाची सिएरा. सफारीच्या पण आधी कुठल्या गाडीची सगळ्यात जास्त हवा झाली असेल तर ती म्हणजे सिएरा. आणि 90s मध्ये ज्या सिएराने मार्केटमध्ये फुल राडा केला होता, तीच सिएरा आता पूर्णपणे नव्या इलेक्ट्रिक अवतारात परत आली आहे. गेल्या कितीतरी महिन्यांपासून याची चर्चा सुरू होती आणि अखेर 30 जूनला टाटाने नवीन इलेक्ट्रिक सिएरा लॉन्च केली. टाटाने क्लेम केलाय की ही कार एका चार्जमध्ये मुंबईपासून गोव्यापर्यंत जाऊ शकते. तगड्या रेंज सोबतच या कारमध्ये कितीतरी लेटेस्ट फीचर्स दिलेत. एकूणच रेंज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत ही कार मार्केट गाजवणार असं दिसतंय. ही कार कशी आहे, काय काय फीचर्स दिलेत आणि किंमत किती आहे, सगळंच या व्हिडिओमध्ये बघूया. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवात करूया या गाडीच्या लुक आणि डिझाईन पासून. नवीन सिएराचा ओव्हरऑल लुक हा त्याच जुन्या आयकॉनिक सिएरा सारखा आहे, पण त्याला खूप मॉडर्न आणि प्रीमियम असा टच देण्यात आलाय. पुढच्या बाजूला क्लोज्ड ग्रिल, कनेक्टेड एलईडी लाईट बार आणि एलईडी हेडलॅम्प्स मिळतात. साइड प्रोफाइलमध्ये फ्लश फिटिंग डोअर हँडल्स आणि 19 इंचांचे डायमंड कट अलॉय व्हील्स आहेत, ज्या गाडीला एकदम स्पोर्टी आणि मस्क्युलर असा लुक देतात. मागच्या बाजूलाही फुल विड्थ एलईडी लाईट बार आणि स्पॉइलर मिळतं. टाटाच्या एकदम ॲडव्हान्स अशा ॲक्टिव्ह ईव्ही प्लस या प्लॅटफॉर्मवर ही गाडी बनवलेली आहे. गाडीची केबिन अगदीच स्पेशियस आहे. ऑब्व्हियसली मागे बसणाऱ्यांना जवळपास 1000 ची लेग रूम मिळते. बूट स्पेस नॉर्मली 622 लिटरचा आहे, पण मागच्या सीट्स फोल्ड केल्या तर बूट स्पेस 1200 लिटर पर्यंत वाढवता येतोय. शिवाय इलेक्ट्रिक कार असल्यामुळे पुढे इंजिन नाहीयेच, त्यामुळे पुढच्या बाजूलाही 55 लिटरची फ्रंक म्हणजे समोरची डिक्की देण्यात आली आहे. एकूणच नॉस्टॅल्जिक डिझाईनला एक हायटेक टच देण्याचं काम टाटाने एकदम मस्त केलंय. कलर्सच्या बाबतीत म्हणाल तर टोटल 7 कलर ऑप्शन मिळत आहेत. त्यालाही भारतीय शहरांची नावं दिलीत. ऋषिकेश रॅपिड, नैनिताल नॉक्चर, अंदमान ॲडव्हेंचर, बंगाल रोग, कुर्ग क्लाउड असे कलर्स आहेत. इंटेरियर आणि फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर सिएरा ईव्ही आतून एखाद्या फ्युचरिस्टिक स्पेसशिप सारखे वाटते. केबिनमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 4 स्पोक स्टिअरिंग व्हील आणि फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलंय. पण सगळ्यात भारी काम केलंय ते म्हणजे इन्फोटेनमेंट सिस्टीमच्या बाबतीत. सिएरा ईव्ही मध्ये ट्रिपल स्क्रीन होरायझन व्ह्यू डॅशबोर्ड दिलाय, ज्यात एक 12.3 इंचाचा पॅसेंजर डिस्प्ले आहे, तेवढीच मोठी सेंट्रल इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे आणि एक 10.25 इंचाचा ड्रायव्हर डिस्प्ले येतो. साऊंड क्वालिटीच्या बाबतीत तर ही गाडी एकदमच थिएटरचा एक्सपिरियन्स देते. थिएटर प्रो मोडमध्ये 12 स्पीकरचा JBL ब्लॅक साऊंड सिस्टीम, डॉल्बी ॲटमॉस, सॉनिक शाफ्ट साऊंड बार आणि 30 पेक्षा जास्त क्युरेटेड ॲप्स असलेलं आर्केड सूट दिलंय. लेगरूम आणि बूट स्पेस तर सांगितलंच आहे. हेडरूम देखील जवळपास 1000 मिळतं. कम्फर्टच्या बाबतीत बोलायचं झालं तर पुढच्या सीट्स पॉवर्ड आणि व्हेंटिलेटेड आहेत आणि ड्रायव्हर सीटला मेमरी फंक्शनही दिलंय. यासोबतच भारतात पहिल्यांदाच एअर कन्सोल इन कार गेमिंगचा अनुभव आणि ड्राईव्ह प्ले इन कार पेमेंट सिस्टीम या गाडीत मिळते. सेफ्टीच्या बाबतीत टाटा कसलंच कॉम्प्रोमाइज करत नाही, हे तर आता सगळ्यांना माहिती आहे. सिएरा ईव्ही मध्ये सेफ्टी फीचरसाठी लेव्हल 2 एडास सूट, फ्रंट आणि रिअर सेन्सर्स असलेला 360 डिग्री कॅमेरा, 6 एअर बॅग, ऑटो होल्ड असलेला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम, आयसोफिक्स चाइल्ड सीट आणि ऑल व्हील डिस्क ब्रेक असे फीचर्स दिलेत. एडास सूटमध्ये तब्बल 22 की फीचर्स आहेत, ज्यात अडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल आणि लेन कीप असिस्ट हे सगळे येते. ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेक, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग आणि रिअर क्रॉस ट्रॅफिक अलर्ट असे ढिगभर सेफ्टी फीचर्स यात दिलेत. NCAP रेटिंग अजून काही समोर आलेलं नाहीये, पण टाटाने आपल्या YouTube चॅनलवर डायरेक्ट क्रॅश टेस्टचा व्हिडिओज पोस्ट केलाय. यामध्ये इलेक्ट्रिक सिएरा तब्बल 2 ट्रकच्या मध्ये धडकवली आहे आणि तरीही आतमध्ये बसलेले सगळे सुरक्षित राहतात हे दिसतंय. आता मेन मुद्द्यांकडे जाऊया. सगळ्यात पहिलं तर रेंज आणि बॅटरी. सिएरा ईव्ही मध्ये 2 बॅटरी पॅक ऑप्शन्स मिळतात. पहिली बॅटरी आहे 63 किलोवॅट अवर्सची आणि दुसरी आहे 75 किलोवॅट अवर्सची. छोट्या बॅटरी पॅकमध्ये गाडीची रेंज 565 किलोमीटर असल्याचं टाटाने म्हणलंय, तर मोठ्या बॅटरी पॅकमध्ये तब्बल 665 किलोमीटरची रेंज मिळते असा टाटाचा क्लेम आहे. हे आकडे अर्थातच कंपनीने केलेल्या टेस्टिंग मधले आहेत. प्रत्यक्ष रस्त्यावर वापरताना एसीचा वापर, ट्रॅफिक, ड्रायव्हिंग स्टाईल यानुसार रेंज थोडी कमी जास्त म्हणजे खरं तर कमीच होऊ शकते. तरीही 665 किलोमीटरचा दावा या सेगमेंटमध्ये मोठी गोष्ट आहे. चार्जिंग स्पीडच्या बाबतीत देखील ही गाडी मागं नाहीये. सिएरा ईव्ही 120 किलोवॅट DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि एवढ्या तगड्या चार्जरने तुम्ही ही गाडी फक्त अर्ध्या तासात 20 ते 80% चार्ज करू शकता. हायवेवर तुम्ही जर छोट्या ब्रेकसाठी थांबला तर हाय स्पीड चार्जरने ही गाडी 15 मिनिटांच्या चार्जवर 260 किलोमीटरची रेंज देते असं टाटाने म्हणलंय. सोबतच गाडीला V2L आणि V2V टेक्नॉलॉजी सुद्धा आहे, म्हणजे तुम्ही गाडीच्या बॅटरीवर इतर इलेक्ट्रिक वस्तू चार्ज करू शकता किंवा दुसरी गाडी देखील डायरेक्ट चार्ज करू शकता. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे मागे टियागो ईव्हीच्या लॉन्च वेळी जाहीर केल्याप्रमाणे
टाटा आता त्यांच्या सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांच्या बॅटरीला लाईफ टाईम म्हणजे 15 वर्षांची वॉरंटी देते. एकूणच बॅटरी सेटअप, चार्जिंग स्पीड आणि वॉरंटी सगळ्याच बाबतीतली ग्राहकांची जी अँझायटी असते ती मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा चांगला प्रयत्न टाटाने केलाय. बॅटरी आणि रेंज जेवढी मोठी आहे, परफॉर्मन्स ही तेवढाच दमदार आहे. सिएरा ईव्ही मध्ये ड्युअल मोटर ऑल व्हील ड्राईव्ह पॉवर ट्रेन दिले, ज्याला टाटाने QWD म्हणजे क्वाड व्हील ड्राईव्ह असं नाव दिलंय. यातला 75 किलोवॅट अवरचा व्हेरियंट 313 बीएचपी पॉवर आणि 504 Nm टॉर्क जनरेट करतं. सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर म्हणजे बूस्ट मोड. या मोडमध्ये गाडी फक्त 5.8 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास एवढा वेग गाठते, जो आकडा स्पोर्ट्स कारच्या लेवलचा आहे. बाकी सिएरा म्हणलं की ऑफ रोडिंग आलंच. इलेक्ट्रिक सिएरामध्ये देखील ऑफ रोडिंगसाठी AWD मॉडेलमध्ये 6 टेरेन मोड्स दिलेत. यामध्ये नॉर्मल, ग्रास किंवा स्नो, मड किंवा ग्रॅव्हल, सँड, रॉक क्रॉल आणि कस्टम असे मोड्स आहेत. तसंच इको, सिटी आणि स्पोर्ट्स असे ड्राईव्ह मोड्स देखील आहेत. इलेक्ट्रिक कार असून ही सिएराची ऑफ रोडिंग केपेबिलिटी सिद्ध करण्यासाठी टाटाने ही गाडी थेट UAE मधल्या सगळ्यात उंच वाळूच्या ढिगाऱ्यावर म्हणजे तल मोरीबवर चढवून दाखवली. त्याचाही व्हिडिओ त्यांनी आपल्या YouTube हँडलवर टाकलाय. आता बघूया किंमत आणि व्हेरियंट्स. टोटल 5 व्हेरियंट मिळतात. बेस व्हेरियंटची एक शोरूम किंमत 18.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. यामध्ये चार्जर आणि चार्जर इन्स्टॉलेशन पकडलेलं नाही, त्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील. बेस व्हेरियंटचं नाव प्युअर असं असणार आहे. त्यानंतर प्युअर एस, ॲडव्हेंचर, एम्पावर्ड आणि एम्पावर्ड ए असे एकूण 5 व्हेरियंट असणार आहेत. ऑल व्हील ड्राईव्हचा ऑप्शन फक्त टॉपच्या एम्पावर्ड ए व्हेरियंटमध्ये मिळेल. या टॉप व्हेरियंटची एक शोरूम किंमत 24.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अर्थात AWD सिस्टीमसाठी 1,20,000 रुपये जास्त द्यावे लागतील. एकूणच 19 लाख ते 25 लाखांच्या रेंजमध्ये ही कार लॉन्च करण्यात आली आहे, जी खरं तर बऱ्यापैकी कॉम्पिटिटिव्ह आहे. खरं तर फीचर्सच्या मानाने तशी डिसेंट अशी प्राइसिंग आहे. या प्राइस पॉइंटला ही गाडी Hyundai क्रेटा EV, महिंद्रा BE6, मारुती विटारा आणि विनफास्ट VF7 या सगळ्या गाड्यांना चांगली टक्कर देईल. तसं पाहिलं तर मिड साइज इलेक्ट्रिक SUV मार्केटमध्ये भरपूर कॉम्पिटिशन आहे, पण सिएराकडे असलेले आयकॉनिक ब्रँड व्हॅल्यू, AWD ऑप्शन, फीचर लोडेड पॅकेज आणि अर्थातच टाटाचा विश्वास, हे सगळं तिला इतरांपेक्षा पुढे नेऊन ठेवू शकते. पण कोणतीही गाडी 100% परफेक्ट नसते. सिएरा EV मध्ये देखील काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही या गाडी घेण्यापूर्वी लक्षात घ्यायला हव्यात. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातले सॉफ्टवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स. टाटाच्या नवीन गाड्यांच्या सुरुवातीच्या बॅचेसमध्ये बऱ्याचदा इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये सॉफ्टवेअर ग्लिचेस किंवा टच स्क्रीन लॅग होण्याची समस्या पाहायला मिळते. सिएरामध्ये मोठ्या स्क्रीन्स असल्यामुळे रिअल लाईफ यूजमध्ये याचा इंटरफेस किती रिलायबल आहे हे पाहावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे रेंज आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर. काही युजर्स आणि रिव्ह्यूअर्सच्या मते गाडीची खरी रेंज ही क्लेम केलेल्या आकड्यापेक्षा 18 ते 25% कमी असू शकते, जे आपण जनरली पकडूनच चालतो. बाकी गाडी 120 किलोवॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, हे ऑन पेपर चांगलं वाटतं. पण आपल्याकडे हायवेवर किंवा टियर 2 सिटीजमध्ये असे सुपर फास्ट चार्जर सगळीकडे अवेलेबलच नाहीयेत. तिसरा मुद्दा प्राइसिंग मॉडेलचा आहे. सध्या EVची सुरुवातीची किंमत कमी ठेवण्यासाठी बॅटरी ॲज अ सर्व्हिस म्हणजे बास मॉडेलचा ट्रेंड वाढतोय, पण टाटाने तो पर्याय इथं दिलेला नाहीये. त्यामुळे डायरेक्ट 19 ते 26 लाखांचं बजेट उभा करणं अनेकांसाठी अवघड ठरू शकतं. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे या गाडीची साईज खूप मोठी आहे, ज्यामुळे शहरातल्या रोजच्या ट्रॅफिकमध्ये किंवा अरुंद रस्त्यावर ही गाडी चालवणं आणि पार्क करणं थोडं अवघड ठरू शकतं. तेव्हा गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हे मुद्दे देखील लक्षात घ्या. एकूणच टाटा सिएरा ही फक्त एक नवीन इलेक्ट्रिक कार नाहीये, तर एक आयकॉनिक मॉडेलचं दमदार कमबॅक आहे. डिझाईन, रेंज, फीचर्स आणि किंमत सगळ्याच बाबतीत ही गाडी भरपूर प्रॉमिसिंग वाटते. बाकी तुम्हाला ही कार कशी वाटली आणि या गाडीमधलं कोणतं फीचर सगळ्यात जास्त आवडलं हे कमेंट करून सांगा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.